दिनांक 12 मे. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 12वा. भक्तियोग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 61 ते 90. क्लेशोधिकतरस्तेषामव्यक्ता सक्तचेतसाम्. अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवन्निर्व्याप्यते. जिही सकळ भूताच्या ही ती निरालंबी अव्यक्ती. पसरलिया आसक्ती भक्तिविन. तया महेंद्रादिपदे करिता ती वाटवदे. आणि वृद्धी सिद्धीची द्वंद्वे पडोनिठाती. कामक्रोधाचे विलग उठावती अनेक. आणि शून्येसी अंग झुंजावया की. तहाने तहानच पियावी. भुकेलिया भूकच खावी. अहोरात्र व्हावी मवावा वारा. ऊनी दिहाचे पौढणे निरोधाचे वेल्हावणे. झाडासी साजणे चावळावे गा. शीत वेढावे उष्ण पांगुरावे. वृष्टीचिया असावे घरा अंतू. किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीच नवा. भातारे विन करावा तो हा योगू. येत स्वामींचे काज ना बापिके व्याज. परिमरणेसी झुंज नित्य नवे. ऐसे मृत्यू नितीक का घोटे कडत वीक. डोंगर गळिता मूक न पाटे काही. म्हणून योगाचिया वाटा जे निघाले गा सुबटा. तया दुःखाचिया वाटा भाग आला. पाहे पा लोहाचे चणे जे बोचर्या पडती खाणे. ते पोट भरणे की प्राणे शुद्धी होय. म्हणून समुद्री बाही तरणे आथिकेही. का गगना माझी पायी खोलीजत असो. वळघलिया रणाची थाटी अंगीन लगता काठी. सूर्याची पावटी का होय गा. या लागे पांगुळा हेवा नव्हे वायुसी पांडवा. तेवी देहवंता जीवा अव्यक्त गती. ऐसा ही जरी दिवसा बांधोनिया आकाशा. झोंबती तरी क्लेशा पात्र होती. म्हणून एरते पार्था नेन तिची हे व्यथा. जे का भक्तिपंथा ओटंगले. ये तू सर्वानी कर्मानी मयी संन्यस मत्परा. अनन्यनेव योगेन माध्यायंत उपासते. कर्मेंद्रिये सुखे करीती कर्म अशेके. जिये का वर्णविषेके भागा आली. विधी ते पाळीत निषेधाते गाळीत. मज देऊनी जाळीत कर्मफळे. यया परी पाही अर्जुना माझे ठाई. संन्यसूनी नाही करीती कर्मे. आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव. तया मी वाचुनी धाव अनोती नाही. ऐसे जे मतपर उपासिती निरंतर. ध्यान मिशे घर माझे झाले. जयांची आवडी केली मजसी कुळवडी. भोक्ष मोक्ष वापोडी त्याजली भोकुळे. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे. तयाचे काही एक सांगे ते सर्व मी करी. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात. भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. किंबहुना धनुर्धरा जो मातेचिया उदरा. तो मातेचा सोयरा केतुलापा. तेवी मी तया जैसे असती तैसिया. कळी काळ नोकोनिया घेतला पट्टा. एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता. काय समर्थाची कांता कोरान मागे. तैसे ते माझे कलत रहे जाणीजे. काही सेनिहीन लाजे तयाचे निमी. जन्ममृत्यूची या लाटी झळंबती या सृष्टी. ते देखून या पोटी ऐसे झाले. भवसिंधूचे नि माझे कवनासी धाकून उपजे. तेत जरी की माझे वीतिहन. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा. करून त्याचिया गावा धावतू आलो. नामाचिया सहस्रवरी नावा इया अवधारी. सजुनिया संसारी तारू जाहलो. सर्व प्राणीमात्रांचे कल्याणरूप निराधार व अवयव नसलेल्या ब्रह्माच्या प्राप्तीची जे भक्तीच्या साधनाशिवाय इच्छा करतात. त्यांची त्या मार्गात इंद्रादिक पदे अडवणूक करतात. आणि वृद्धी व सिद्धी ही जोडीमध्ये आडवी पडते. काम क्रोध इत्यादी अनेक शत्रू आडवे येतात. व ब्रह्मप्राप्तीच्या अलीकडील शून्य स्थितीशी त्यांना झगडावे लागते. या योगमार्गात तहानेनेच तहान व भुकेनेच भूक भोगवावी लागते. व हाताच्या मोजपट्टीने वारा जसा मोजावा तसे शून्याशी झगडावे लागते. दिवसा उन्हात निजणे
इंद्रियांचा निरोध करणे हीच ज्याची करमणूक असते व झाडांच्या समेत ज्यांना संवाद करावा लागतो. थंडी हे नेसण्याचे वस्त्र, ऊन हे पांघरून व पाऊस हे ज्यांचे घर आहे. किंबहुना अर्जुना पतीशिवाय नित्य नवेपणाने सती जाणे तसा हा योग आहे, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. हा अग्निप्रवेश पतीसाठीही नव्हे किंवा तो ताप कुल परंपरागत हवनादिकांसाठीही नव्हे, पण मरणापाशी नित्य नवी लढाई करणे पडते. असे मरणापेक्षा अधिक तीक्ष्ण व कडक विष गिळवेल का? डोंगर गिळू पाहणाऱ्याचे तोंड फाटणार की नाही? म्हणून हे वीरश्रेष्ठा, जे माझी प्राप्ती व्हावी म्हणून योग मार्गाला लागले त्यांच्या वाट्याला दुःखच आले. अरे, बोचऱ्या माणसाला लोखंडाचे चणे खाण्याची पाळी आली तर त्याचे पोट भरेल का प्राण जाईल? तूच विचार कर. हाताने पोहून कोणी समुद्र तरून जाईल का? किंवा आकाशात कोणी पायांनी चालला आहे का? रणात युद्धासाठी जाऊन ज्यांच्या अंगावर एकही घाव झाला नाही त्याला सूर्यलोकाची प्राप्ती होत नाही. म्हणून अर्जुना, पांगळ्याला वायूबद्दल जसा हेवा वाटत नाही तशी देहाभिमानी माणसाला अव्यक्त स्वरूपाची हाव धरू नये. असे असूनही आकाशाला झोंबावे. जसे अव्यक्त स्वरूपाच्या प्राप्तीची जे थिटाईने ईर्ष्या करतात त्यांना केवळ क्लेशच होतात. म्हणून पार्था, भक्ती मार्गाला लागलेले जे दुसरे लोक त्यांना असे कष्ट नाही. वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्याला आलेल्या कर्माची जी कर्मेंद्रिये सुखाने आचरण करतात, सर्व कर्मे यथाविधी मला अर्पण करून त्यापासून मिळणारी फळे जाळून टाकतात. अर्जुना, याप्रमाणे सर्व कर्मे मला अर्पण करून ते तिनं केल्यासारखीच करून टाकतात. आणखी त्यांची कायिक, वाचिक व मानसिक यांची माझ्याशिवाय अन्य ठिकाणी धाव नसते. सर्व कर्मे मलाच अर्पण करतात. असे जे माझ्या ठिकाणी रत राहून नित्य माझी उपासना करतात त्यांच्या ध्यानाच्या योगाने ते माझे वसतिस्थानच होतात. भोग मोक्षादी दुर्बळांच्या नादीनं लागता ज्यांच्या प्रिय व्यवहाराला मीच एक स्थान झालो, त्याप्रमाणे अनन्य भावाने ज्यांनी स्वतःला जीवाने, मनाने व शरीराने मला विकले त्यांचे कोणते काम मी करतो म्हणून सांगू? जे जे पडेल ते मी सर्व करतो. किंबहुना अर्जुना, जो आपल्या आईच्या पोटी जन्म घेतो तो तिचा किती आवडता असतो हे काय सांगावे? मग तो कोणीही कसे असोत, माझे व त्याचे तसे नाते आहे. त्यांना मृत्यूचाही त्रास न व्हावा याची मी हमी घेतली आहे. एरवी कोणीही एकदा का तो माझा भक्त झाला की मग त्याला संसाराची काळजी नको. मला सांग, राजाच्या कुटुंबाला कधी भीक मागण्याचे कारण पडेल काय? तसे ते माझे प्रिय सोयरे आहेत असे तू समज. मग त्यांच्यावर संकट आल्यास त्यांची लाज मलाच नाही का? या जगात सर्व लोक जन्म मृत्यूच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात आहेत हे पाहून असे वाटते की भवसागराच्या गर्जनेने कोण भिणार नाहीत. तेथे जे आहेत तेही भीतीलच. म्हणून अर्जुना, सगुण रूप धारण करून मी त्यांच्या गावाला धावत आलो. आणि असे पहा, नामसंकीर्तन रूप हजारो नावा बनवून मी त्यांचा तारक झालो आहे. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.